हे सुंदर असे चिमणीचे घरटे आज आपण बनवणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर शीतल आर्ट अँड क्राफ्ट। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग बघू हे चिमणीचे घरटे कसे बनवायचे। सगळ्यात पहिला एका बाउलमध्ये थोडा फेविकॉल घ्यायचा आहे। फेविकॉलमध्ये थोडं पाणी घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचे आहे। यानंतर इथे मी जूट रोप म्हणजे सुतई घेतली आहे। जेवढी जूट रोप हवी आहे तेवढी घ्यायची आहे। ही जूट रोप फेविकॉल मध्ये भिजवायची आहे। यानंतर इथे मी एक फुगा घेतला आहे। जूट रोप फुग्याच्या भोवती अशा प्रकारे गुंडाळायची आहे। हे झाल्यानंतर जूट रोप पूर्णपणे ड्राय होण्यासाठी ठेवायची आहे। जूट रोप ड्राय होण्यासाठी 10 ते 12 तास लागतील। आता ही जूट रोप ड्राय झाली आहे। हा फुगा सुईने अशा प्रकारे फोडायचा आहे आणि बाहेर काढायचा आहे। यानंतर इथून ही जूट रोप कट करायची आहे। कट केल्यानंतर याचे 2 भाग होतील। घरटे थोडे जाडसर करण्यासाठी कट केलेला एक भाग दुसऱ्या भागामध्ये ठेवायचा आहे आणि जी एक्स्ट्रा जूट रोप आहे ती कट करायची आहे। कट केलेली एक्स्ट्रा जूट रोप घरट्याच्या मध्ये अशा प्रकारे लावून त्याला घरट्याचा लुक द्यायचा आहे। यानंतर इथे मी फेविकॉल मध्ये थोडं पाणी मिक्स करून घेतलं आहे। हे आपल्याला यावरती लावायचं आहे, त्यामुळे जूट रोपचे तुकडे चिकटून राहतील, ते निघणार नाहीत। यानंतर हे पूर्णपणे ड्राय होण्यासाठी ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण चिमणीची अंडी बनवूयात। त्यासाठी इथे मी एअर ड्राय क्ले घेतला आहे। या क्ले पासून अशा प्रकारे आपल्याला अंडी बनवायची आहे। इथे मी टोटल 3 अंडी बनवली आहेत। अंडी ड्राय झाल्यानंतर पेंट करायची आहे। पेंट करण्यासाठी मी इथे ॲक्रेलिक पेंटचा वापर केला आहे। मी वेगवेगळ्या कलरने ही अंडी पेंट करत आहे। पेंट ड्राय झाल्यानंतर इथे मी एक ग्लिटर वाला नेल पेंट घेतला आहे। हे नेल पेंट अंड्यावरती लावायचं आहे। नेल पेंट लावल्यामुळे अंड्याचा लुक छान दिसेल। आता हे घरटे ड्राय झाले आहे। या घरट्याला पेंट करण्यासाठी इथे मी डार्क ब्राऊन ॲक्रेलिक पेंटचा वापर केला आहे। जर तुमच्याकडे स्प्रे पेंट असेल तर त्याचा तुम्ही इथे वापर करू शकता। स्प्रे पेंटमुळे घरटे पटकन पेंट करून होईल आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित पेंट होईल। पेंट ड्राय झाल्यानंतर याला मी वॉर्निश केला आहे। त्यासाठी मी स्प्रे वॉर्निशचा वापर केला आहे। वॉर्निश पेंटला प्रोटेक्ट करण्याचं काम करतं, त्यासाठी वॉर्निशचा वापर केला जातो। यानंतर चिमणीची अंडी घरट्यामध्ये ठेवायची आहे। ही अंडी मी ग्लूगनच्या मदतीने चिकटवत आहे। इथे तुम्ही ग्लूगन ऐवजी फेविकॉलचा वापर करू शकता। यानंतर इथे मी काही आर्टिफिशियल फुले आणि पाने घेतली आहेत। ही फुले आणि पाने घरट्यामध्ये अशा प्रकारे चिकटवायची आहेत।
हे झाल्यानंतर इथे मी 2 चिमण्या घेतल्या आहेत। यातील एक चिमणी इथे लावायची आहे। ही चिमणी अशा प्रकारे तारेने इथे बांधून घेतली आहे। दुसरी चिमणी घट्ट्यामध्ये ठेवायची आहे। आता आपलं सुंदर असं चिमणीचं घरटं तयार आहे। जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।